नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 7 सप्टेंबर 2024 आहे। आमच्या या 9 वर्षाच्या NMK1 गोल्डन सीताफळ बागेला आज आम्ही ड्रिपमधून वॉटर सोल्युबल मटेरियल देत आहे। तर ड्रिपमधून काय देत आहे ते आपल्याला मी सांगते आता। तर या 200 लिटर बॅलरमध्ये आम्ही 0-60-20 एकरी 4 किलो असं आमच्या 1.5 एकराला 6 किलो टाकलेले आहे। तसेच सीवीड अर्धा किलो, अमिनो अर्धा किलो आणि फुलविक अर्धा किलो असे यामध्ये आम्ही मिसळलेले आहे। तर फळांची आता आपल्या झाडांना कळ्या वगैरे नाहीत, तर आपण सीवीड अमिनो फुलविक याच्यासाठी देतो की जी आपली ही फळे आहेत तर या फळाला क्वालिटी, शायनिंग, साईज चांगली यावी। 0-60-20 मुळे साईज चांगली येते व सीवीड अमिनो फुलविक मध्ये याचा कलर, क्वालिटी, शायनिंग चांगली येते व पाने देखील सुदृढ, सशक्त आणि हिरवीगार असे पाने होतात। तर त्यासाठी आम्ही हे अर्धा किलो ने देत आहे तिन्ही सुद्धा, व नंतरच्या टप्प्यामध्ये अर्धा किलोने देणार आहे। तर आम्ही जे टेंभुर्णीवरून मटेरियल आणले होते त्याची मी यादी ग्रुपवर टाकलेली आहे, काय काय आणले होते त्याच्यामध्ये। तर बेसल डोस देऊन साधारणतः 10 ते 15 दिवस होऊन गेलेले आहेत। 15 दिवसाच्या वर 20-25 दिवस झालेले आहेत। बेसल डोस मी कधी टाकला ते देखील आपल्याला सांगितलेले आहे। तर बेसल डोस टाकल्यानंतर आम्ही याला ड्रिपमधून एक 15 ज्या शेतकऱ्यांनी बेसल डोस टाकलेला आहे तर बेसल डोस टाकल्यानंतर 15 ते 20 दिवस आपण काही देऊ नका, फक्त त्याला 2 वेळा पाणी द्या। तसेच त्यानंतर आम्ही बेसल डोस नंतर याला 0-52-34 एकरी 5 किलो असे 7 किलो, तसेच त्याच्यामध्ये मिलान्स हे मायक्रोन्युट्रिएंट 5 किलोचे बॅग व ह्युमिक 2 किलो असे दिलेले होते डोस दिल्यानंतर 15 दिवसांनी। आता दुसऱ्या वेळेस 0-60-20 देत आहे, त्याच्यामध्ये आम्ही सीवीड फुलविक व आता 6 ते 7 दिवसानंतर आम्ही पोटॅशियम शोनाइट देणार आहे। त्याच्यानंतर 6 ते 7 दिवसानंतर 0-9-46 देणार आहे। त्याच्यानंतर 5 ते 6 दिवसानंतर 0-48-47 आहे। तसेच त्याच्यानंतर कॅल्शियम बोरान आहे, अजून 52-34 आहे। तर ही जी सगळी काही मटेरियल आहेत तर ती एक 5-6 दिवसाच्या अंतराने आम्ही देणार आहेत, जेणेकरून 1 महिना 6 महिन्यामध्ये आपल्या मालाची हार्वेस्टिंग होईल। व त्याच्यामध्ये अजून 2 ते 3 दिवसाच्या गॅपमध्ये आम्ही जी स्लरी मी आपल्याला दाखवली होती, सरकी पेंड व खपरी पेंडची जी स्लरी दाखवली होती ती स्लरी देखील सोडणार आहे। तर ती स्लरी आम्ही तयार करून 1-2 ते 3 दिवस झालेले आहेत। तर ती स्लरी द्यायच्या वेळेस देखील मी व्हिडिओ पाठवेन। तरी शेतकऱ्यांनी आता फळांची साईज, क्वालिटीकडे लक्ष देणे, शक्यतो स्प्रे घेताना फक्त आता कीटकनाशक, बुरशीनाशकचे स्प्रे घ्यावे। क्वालिटी, शायनिंगसाठी वरून स्प्रे काही घेऊ नये, का तर कशाचे काही स्प्रे घेतला तर त्याचे साईड इफेक्ट होण्याची शक्यता आहे। तरी शेतकऱ्यांनी ड्रिपमधून वॉटर सोल्युबल मटेरियल द्यावे, जेणेकरून फळांची साईज, क्वालिटी वाढेल। व ज्या शेतकऱ्यांना अनुभव जास्त आहे सीताफळाच्या स्प्रेमधला तर ते वरून स्प्रे काही घेतला असेल ह्याच्या अगोदर, त्यांना जो अनुभव आहे तर ते घेऊ शकतात वरून काय स्प्रे। आम्ही शक्यतो वरून स्प्रे फक्त कीटकनाशक, बुरशीनाशकचे घेतो व ड्रिपमधून फळ फुगवणीसाठी आम्ही ड्रिपमधूनच मटेरियल सोडतो, जेणेकरून आपण पाहू शकता की याची साईज, क्वालिटी, डोळे किती मस्त आहेत व छानपैकी वाढ आहे, सेटिंग देखील व्यवस्थित आहे। तरी शेतकऱ्यांनी ही 1 महिना 1.5 महिन्याचे शेड्यूल लक्षात ठेवावे। वेळोवेळी मी ड्रिपमधून काय देणार आहे त्याचे व्हिडिओ पाठवत जाईन। तर आज आम्ही हे देत आहोत। तरी अजून एकदा शेतकऱ्यांना सांगते की एकरी 4 किलो आम्ही 0-60-20 देत आहोत आमच्या या 9 वर्षाच्या बागेला। असे म्हणजे 6 किलो व ज्यांची 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष आहेत त्यांनी 1-1 किलो कमी करत जावे किंवा अर्धा किलो कमीत करत जावे। व सीवीड अमिनो फुलविक अर्धा किलो देत आहे। ज्यांची 4-5 वर्षाची बाग आहे त्यांनी पाव किलो द्या सीवीड अमिनो फुलविक, जेणेकरून याचा रिझल्ट आपल्याला चांगला भेटेल। तर अशा पद्धतीने आम्ही आमच्या बागेचे नियोजन करतो। तरी शेतकऱ्यांनी थोडे दिवस राहिलेले आहेत हार्वेस्टिंगला, तरी आपल्या बागेचे व्यवस्थित व्यवस्थापन करावे व साईजकडे आता इथून पुढे चांगले लक्ष द्यावे, जेणेकरून आपल्या मालाची साईज, क्वालिटी चांगली होईल।